पुष्कळशा महत्त्वाच्या प्रश्नांवर आणि बाबींवर विस्तृत उल्लेख केलेला आहे। काही महिन्यांपासून साधारणतः या कामगार चळवळीमध्ये एक फाटाफूट करण्याचा, मतभेद आणि मनभेद करण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये जो आपल्या काही मित्रांनी सुरू केलेला आहे, त्याच्याबद्दलही आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्वांच्या पुढं काय वास्तविकता आहे हे विशद केलेली आहे। वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या समोर, आपल्या संघटनेच्या समोर अत्यंत कठीण असा प्रसंग आहे। कठीण अवस्थेमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ऊर्जा उद्योगामध्ये काम करतो आहोत। ह्याचा सर्व चतुर्थ श्रेणीपासून वरपर्यंत अधिकाऱ्यापर्यंत जे कर्मचारी, अभियंते, अधिकारी आहेत, त्यांना ध्यान घेण्याची आवश्यकता आहे। त्यांना ती गंभीर चिंता समजून घेण्याची आवश्यकता आहे। किती संकटाच्या काळामध्ये आपण सर्व आज या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहोत आणि आपल्या पुढं तूर्त ताबडतोबीनं जे उद्दिष्ट आहे, जे महत्त्वाचे प्रश्न आपले आहेत, त्या महत्त्वाच्या प्रश्नाची उकल कशा पद्धतीने आपण करणार आहोत, हा खऱ्या अर्थानं आज आपल्या वर्कर्स फेडरेशनच्या समोर प्रश्न आहे। आणि ते प्रश्न म्हणजे तातडीनं आणि ताबडतोबीनं हा पगारवाढीचा प्रश्न, ताबडतोबीनं कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, 1 लाख आपल्या कामगार कर्मचारी, अभियंते, अधिकाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न आणि ऊर्जा उद्योगाच्या पुढं खाजगीकरणाचं आणि समांतर वीज परवान्याचं जो धोका तयार झालेला आहे, हे प्रश्न जास्त चिंताजनक आपल्या सर्वांच्या समोर आहे। वर्कर्स फेडरेशनचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे, ते कॉन्सन्ट्रेशन पगारवाढीच्या प्रश्नावर सर्वात प्रथम आहे। या कारणामुळे आहे ते येणाऱ्या काळामध्ये निवडणूक जर जाहीर झाली आणि पुन्हा शासनामध्ये जर तसा बदल झाला तर त्याचे परिणाम आपल्या सर्वांवर, आपल्या पगारवाढीवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। ही स्थिती आहे, ही वास्तविकता आहे। म्हणून सर्वात पहिले आपण पगारवाढीच्या प्रश्नावर जास्त लक्ष घातलेलं आहे। आता अनेक संघटना आहेत, जसं कॉम्रेड CN देशमुखांनी आपल्या पुढे मांडलं की आपण सर्व श्रेण्यांमधले जे कर्मचारी आहेत, म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांपासून त्या सर्व श्रेण्यांमधल्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने आपण चांगली वाढ देऊ शकू आणि ती वाढ मिळू शकेल। व्यवस्थापन आणि सरकार सुद्धा, आवाज येतो ना माझा? आवाज मागं कमी आहे का आवाज? बरं, फरकात आवाज वास्तूचा घमघम करतो ना, म्हणून जरा मी घाबरतो। तर या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणामध्ये ही वाढ मिळायला पाहिजे या पद्धतीनं। आणि व्यवस्थापनाची कुवत किती आहे, देशामधल्या संपूर्ण ऊर्जा उद्योगामध्ये पगारवाढीच्या बाबतीमध्ये काय स्थिती आहे? आतापर्यंत केंद्र सरकारनं जे 7 वीज बोर्ड काढलेले आहेत, त्या वीज बोर्डाचा अभ्यास काय आहे, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत, त्याच्यामध्ये काय वाढ दिल्या गेली आहे, या सर्व बाबीचा अभ्यास करून वर्कर्स फेडरेशननं आपला प्रस्ताव हा सादर केलेला आहे। प्रस्ताव सादर करण्याच्या अगोदर जवळपास 3 महिने
आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून ती